संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींच्या फाशीसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पहिल्यांदा आपणच केली. धनंजय मुंडेंचा दावा, तर दोषींना फाशीच व्हावी, मुंडेंची मागणी. धनंजय मुंडेंना बाजूला करून छगन भुजबळांना मंत्रिपद देणार का, विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर अजित पवार मुंडेंवरील आरोपांवर बोलत नसल्यानं वडेट्टीवारांना शंका. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीकडनं तपास सुरू. एसआयटी प्रमुख बसवराज तेली केजमध्ये दाखल. खातेवाटपानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंची दांडी. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गैरहजर, भरणेंच्या कार्यालयाची माहिती. राज्य सरकार 4849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार. कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याची महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. प्रजासत्ताक दिनी प्रत्येक शाळेमध्ये होणार संविधान वाचन, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेत नाही होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. वैयक्तिक खातं उघडण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. शरद पवार आणि छगन भुजबळ उद्या एकाच मंचावर येणार. पुण्यातल्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमात भुजबळ पवार एकत्र. दिलीप वळसे पाटील यांनाही आमंत्रण. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती जिवंत, कुटुंबियांचा दावा. अँब्युलन्समधून नेताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे शरीरात पुन्हा दिसल्या हालचाली. धावत्या रेल्वेत चोर समजून प्रवाशाची निर्घृण हत्या. हैदराबाद ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या दक्षिण एक्सप्रेसमधली धक्कादायक घटना. 4ही आरोपी ताब्यात. केंद्राकडून खेलरत्न पुरस्कारांची घोषणा. बुद्धिबळपटू डी गुकेश मनू भाकरला पुरस्कार जाहीर, तर हरमनप्रीत सिंग पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमारचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणार. भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीप 5व्या कसोटीतनं दुखापतीमुळे बाहेर. हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार. रोहितच्या खेळण्यावरही टॉसच्या वेळी निर्णय होणार. पाचव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्सशी साधला संवाद. घरी बोलवून केलं पाहुण्यांचं आदरातिथ्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.